होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हे सण उत्साहात साजरे करताना पर्यावरणाचे भान राखणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक होळी साजरी करताना शेणींचा वापर करावा, लाकूड व टायर जाळणे टाळावे, तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले. होळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. रस्ते उकरून होळी उभारण्याऐवजी रस्त्यावर विटा किंवा माती टाकून सुरक्षित पद्धतीने होळी उभारावी, जेणेकरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काही सामाजिक संस्था शेणीदान करण्याचा उपक्रम राबवत आहेत. अशा संस्थांना नागरिकांनी सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले. धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांना प्राधान्य द्यावे, पाण्याचा अपव्यय टाळून कमीत कमी पाण्यात सण साजरा करावा असेही त्यांनी नमूद केले. पाण्याची बचत ही काळाची गरज असून नागरिकांनी जबाबदारीने वागावे. पर्यावरणपूरक सण साजरे करून सामाजिक बांधिलकी जपावी आणि स्वच्छ सुरक्षित इचलकरंजी घडविण्यास हातभार लावावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. शेवटी इचलकरंजी शहरात यंदाची होळी पर्यावरणपूरक आणि जबाबदारीने साजरी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नमस्ते, मी पल्लवी पाटील, आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका. आजच्या होळीच्या सर्व इचलकरंजी वासियांना खूप खूप शुभेच्छा. परंतु ही होळी साजरी करत असताना सर्व नागरिकांनी आपल्या इथे ज्यावेळेला होळी आपण साजरी करत असतो त्यावेळेला पर्यावरणपूरक होळी साजरी करावी ही विनंती. ज्या वेळेला आपण कॉमन होळी पूजन करत असतो त्यावेळेला जास्तीत जास्त शेणीचा वापर जास्त करावा, लाकूड किंवा टायर याचा वापर टाळावा. यामध्ये काही संस्था शेणी दान करतात, अशा पद्धतीचे जर काही उपक्रम असतील तर ते आपण त्यामध्ये सहभाग घ्यावा. रस्ते खराब होणार नाहीत यासाठी आपण रस्ते न उकरता रस्त्यावर जर आपण विटा किंवा माती टाकून त्याच्यावर होळीची रचना केली तर खूप चांगलं राहील. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की आपण जी होळी साजरी करतो ती पर्यावरणपूरक आणि रस्त्याचं नुकसान न करता करणारी असावी. पुन्हा एकदा सर्वांना या होळीच्या शुभेच्छा. उद्या धुलिवंदन आणि 8 तारखेला रंगपंचमी याच्या पार्श्वभूमीवर पण सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण पर्यावरणपूरक धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करावी आणि ते करत असताना शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इचलकरंजीमध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आणि अशा वेळेला आपण पाण्याचा व्यय करणं योग्य नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ही रंगपंचमी आणि धुलिवंदन साजरं करताना आपण नैसर्गिक रंग आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून ही साजरी करावी. सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.